हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. असं वाटतं मी खूप डेजनी ब्लॉग करायला घेते, मला सुचतच नाही आहे काय बोलू. बट एनिवेज नेवर माइंड. मी आत्ता रील शूट करत होती म्हणून मी ड्रेस्डअप आहे. तुम्हाला हा रील बघायला मिळेल. आम्ही न्यू ड्रेस घेतला आहे लाईफस्टाईलमध्ये आणि खूप 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 मस्त आहे. सेल आहे लाईफस्टाईलमध्ये. आणि हे सगळे कपडे नव्हते इथे 5 मिनटं आधी. माझ्या मम्मीला एवढी घाई आहे, मी जसा ट्रायपॉडवरून फोन काढला तिला कळालं माझं रील शूट करून झालं आहे. तिने 2 मिनटामध्ये सगळे कपडे वाळत टाकले लगेच. मी हे काढायला लावलेले कारण की उजेड नव्हता आहे तिकडून. तिला एवढी घाई आहे. आणि आय डोंट नो मी नेहमी चंपू केसांमध्येच तुम्हाला का भेटते. बट आता आम्ही चाललो आहे डीमार्टला महिन्याचं काय बोलतात ग्रोसरीज, महिन्याचं सामान भरायला. आम्ही खूप डेज आता महिना संपत येईल तरी आम्ही यावेळेस डीमार्टला नाही गेलो आहे, माहिती नाही का. आणि काय मी माईक नाही लावला कारण की पेनड्राईव्हमध्ये मी माझे फोटोज व्हिडिओज मूव्ह करते. माझ्या फोनची स्पेस भरत आली आहे. सो आय डोंट नो मी किती डीमार्टमध्ये रेकॉर्ड करू शकेन. बट या मी ट्राय करेन की मी आजचा ब्लॉग करेन जास्तीत जास्त तुमच्यासाठी. खूप डेजनी येते आणि आज पाऊस थोडा कमी आहे कालच्यापेक्षा, पण येतो आहे मध्ये मध्ये, माहिती नाही. सो बघूया बाहेर गेल्यावर. पण मी विवियाना पण जायचा प्लॅन केला आहे कारण की चांगला सेल आहे. मला हे एवढं छान मिळालं 450 रुपीजला. कॅन यू बिलीव्ह 450 रुपीज. सो मी विचार करते परत विवियाना जाऊ कारण मी H&M वगैरे नाही गेले, पॅन्टेलून्स नाही गेले. सो ते सगळं बघून येऊ. सो मी गेली तर मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईन नक्कीच आणि तुम्हाला दाखवेन काय काय आहे. अँड या लेट्स गो टू डीमार्ट अँड सी आम्ही काय काय घेतो आहे. एक रेड अलर्टच माहिती ना. अलर्ट आहे ना बस, म्हणजे जास्त पाऊस एवढं समजायचं. संध्याकाळनंतर जास्त आहे पण पाऊस, पण रोज संध्याकाळी असतो. आजकाल आम्ही पावसाबद्दल डिस्कशन करतो. कोणत्या कलरचे अलर्ट म्हणजे काय असतं माहित नाही. जाऊ दे, आम्ही चाललोय डीमार्टमध्ये. मम्मी हाय कर, किती दिवसांनी मी ब्लॉग करते. आम्ही आता चाललोय डीमार्टमध्ये. नाही जायला हवं होतं, सुट्टीचा दिवस आहे. सो मला वाटतं भरपूर गर्दी असणार आहे आत्ता पण, भलेही दुपार असो लोक जातात. पण आता काय जबरदस्ती मला घेऊन चाललंय. टायमिंगच असं असतं की आम्हाला जाताच येत नाही. हो ना, काय करायचं. खूप डेजनी मी ब्लॉग करते. मला कसं निघावं लागलंच. मॉलमध्ये बोलली सकाळी चल, तेव्हा नाही आली. तू बोलली पहिले डीमार्ट. खोटं नाही बोलते मम्मी. मी म्हटलं कुठे जायचं त्याचं नाव सांग, ते तर नाहीच सांगितलं. मी बोललेली मॉल. मला काल तो ड्रेस आवडलाय, मग मला माहिती होतं की तुला पण दाखवेन परत. हा परत काय घालून तर मला फोटो दाखव. वाव, एकच रिक्षा आहे गाईज. लकीली आम्हाला मिळाली. डीमार्टला जाऊन बोलू. शेवटची रिक्षा मिळाली. आय डोंट नो माझा आवाज किती जातोय. मी मास्क लावलाय पण नंतर आम्हाला असं खूप 500 मीटर चालत जावं लागलं त्या रिक्षासाठी. आपण डीमार्टमध्ये जाऊनच बोलले, आवाज नाही येणार. माझी नेबर ते लोक पण आले. कार आणि बाहेर पाऊस बघा केवढा पडतोय. कसं नेणार हे एवढं सगळं सामान. मम्मी कसं नेणार एवढं सगळं सामान. रिक्षा पण थोडा थांबावं लागेल. आलो आम्ही डीमार्ट मधून घरी. थकलो आणि 4 पिशव्या असताना मला सुचलं की आपण 1 डझन अंडी घेतली पाहिजे. सर्वात डिफिकल्ट काम 12 अंडी घरी पोचवणं, ते पण 4 डीमार्टच्या सामानाच्या पिशव्यांसोबत. मला का सुचलं माहिती नाही. मला पण आता अंड खायचंय. मम्मीला दाखवते. आणि त्यात 2 मजले चढून यायचं होतं मला वर. हे बघा, हे एवढं सामान, अजून ही 1 पिशवी आहे, हे सामान आणि त्यात 12 अंडी. मजा आली. H&M मध्ये. सो मी इकडे आली आहे. खूपच जास्त गर्दी आहे. आता H&M मध्ये जाऊन आली. मला समजत नाही लोक H&M मध्ये बॅगा भरून भरून काय घेतात. कारण की आज त्याची एवढं काही कलेक्शन आहेच नाही. मला फक्त एक बॅग आवडली, ती पण मला माहिती नाही पर्पल कलरची आहे तर घेतली पाहिजे की नाही. मी विचार केला मॉल फिरते आणि मग डिसाईड करते की चांगली आहे का. बट आय डोंट नो लोकांना काय आवडतं H&M मध्ये. मी पॅन्टलून जाऊन आलो, H&M जाऊन आलो,
काहीच नाही मिळालं. लास्ट टाइम मी मम्मीसोबत आलेली पॅन्टलून चांगलं होतं पण साईजेस अवेलेबल नव्हते. आता साईजेस अवेलेबल आहेत पण जे मला लास्ट टाइम आवडलेलं ते नव्हतं. चप्पल तर मी विषयच सोडून दिला पावसाची आता घ्यायची, कारण की ती काय मला मिळणार नाही आहे. सो काम चलावू मला घरच्या चप्पल बरोबरच करायला लागणार. H&M तर मी बोलली, मला कळत नाही लोक काय घेतात H&M मध्ये. आता कुठे चाललोय बघूया. मी काल झारामध्ये गेलेली, मी परत जाईन झारामध्ये, थोडंसं ट्राय करेन काय नवीन आलंय का. काय नाही आहे बट चांगलं, ऑनेस्टली सेल एवढा काय खास नाही आहे. लेट्स सी, भेटूया आता नेक्स्ट स्टोअरमध्ये जाऊन आल्यावर मी सांगते काय मिळतं. सेंटरमध्ये आले, सोफा बघते. इकडे पण सेल आहे. मार्टमध्ये जाऊन आली पण काय काय गोष्टी तिकडे मिळाल्या नाही. सो मी आता परत आली आहे स्टार बाजारमध्ये. विवियानात आलीच होती तर विचार केला इकडे घेते. सो आता आम्ही इथे आलो आहे. सो आता आम्ही इथे आलो आहे. मी 2 सेंटेन्सेस मिक्स केले. बघू आता, जास्त काही घेतलं नाही आहे, एवढं काय मिसिंग नव्हतं सकाळी. सरप्राईज, माझ्या घरात पिंक वॉल पण आहे जी मला एवढी नाही आवडत बट स्टील. सो मी आत्ता जस्ट आली विवियानामधून जाऊन. जर डोकं दुखायला लागलं, एवढी गर्दी होती विवियानामध्ये, म्हणजे मला एक तर काय आवडलं नाही आज. आणि आम्ही स्टार बाजारला गेलेलो, तिकडे पण भांडणं झाली आमची 2 लोकांची, कारण आम्ही लाईनमध्ये उभी असून ते लोक बोलत होते की मी लाईनमध्ये उभी नव्हती. सो इतकी गर्दी होती, लोक वेड्यासारखी आज वागत होती. मला माहिती नाही काय, बट सगळ्यांनाच खूप घाई होती आज. सो मी घरी आली. मी काय फुलं घ्यायला गेलेली मी स्टेशनला, कारण एव्हरी संडेचा रिच्युअल आहे, माझ्या मम्मीला फ्लावर्स लागतात फ्रेश. सो मी फुलं घ्यायला गेली आणि मी घरी आली. आता मी जेवते. आय नो आजचा ब्लॉग जरा चांगला नाही झाला, असा वरती खालती आहे, बट सॉरी गाईज, खूप गडबड होती. पाऊस चालू आहे त्यात भरपूर. सो फोन बाहेर काढायला पण मिळत नव्हतं ना, मी माईक घेऊन जाऊ शकत होती बाहेर. सो थोडंसं वरती खालती आलंय. काय हां, डीमार्टला गर्दी, मॉलमध्ये गर्दीच, आणि त्यात पाऊस पडतोय. खूप टायरिंग डे होता. लाईक सुट्टीचा असा फिलिंगच नाही आली काय मला, टू बी ऑनेस्ट. सो आता मी जेवायला बसते. आम्ही आज काय प्रॉन्स पुलाव बिर्याणी वॉट एव्हर यू कॉल ते केलं आहे, माय फेवरेट. सो आता मी जेवते आणि मग बघू, मला लक्षात राहिलं तर मी परत ब्लॉग करायला येईल. सॉरी काय झालं, तर उद्या सकाळी भेटूया. बाय.